या दिवशी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 या दिवशी राज्य सरकारने आदिवासी जमाती म्हणजे बंजारा समाजाला समाविष्ट करण्यासंदर्भाची समिती स्थापन करून आदिवासी समाजाच्या आरक्षणावरती हल्ला करण्याचं काम केलेलं आहे. हल्ला करून आदिवासी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे व आदिवासी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ या राज्य सरकारकडे नाही, पण आदिवासी विरोधी समिती स्थापन करण्यासाठी वेळ या राज्य सरकारकडे आहे. त्यामुळं याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आहेत. आदिवासी असूनसुद्धा आदिवासी समाजाचा घात हे आदिवासी विकास मंत्री करत असून त्यामुळे त्यांनी त्वरित आदिवासी विकास मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. महाराष्ट्रामधील आदिवासी समाजाचे व आदिवासी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन सकल आदिवासी समाज महाराष्ट्राचे यांच्या माध्यमातून दिनांक 17 मार्च 2026 या दिवशी सकाळी 11 वाजता आदिवासी विकास मंत्री यांचा बंगला व त्याचसोबत विधान भवन मंत्रालय मुंबई येथे आदिवासींचा उर्गुलान जन आक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्चामध्ये ही जी बंजारा समिती स्थापन केली ती समिती तात्काळ बरखास्त करून या समितीसाठी वापरणारा निधी हा आदिवासी कल्याणकारी योजनेसाठी देण्यात यावा. त्याचसोबत स्वयंपंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या जागेमध्ये तात्काळ वाढ करून ही योजना ग्रामीणला लागू करावी. त्यासोबत आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या जागेच्या कोट्यामध्ये वाढ करण्यात यावी. आमचा आदिवासी बिंदू हा 2 वरून 8 वरती फेकला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय हा आदिवासी विद्यार्थ्यांवरती झाला आहे. त्यामुळे तो आमचा आदिवासी बिंदू 8 वरून 2 वरती आणावा. त्याचसोबत बोगसांची घुसखोरी असे अनेक प्रश्न घेऊन हा उर्गुलान मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील सर्व आमचे आदिवासी समाज बांधव, आदिवासी विद्यार्थी, त्यासोबत स्वयंचे विद्यार्थी, TRTचे विद्यार्थी, वसतिगृहात राहणारे विद्यार्थी या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून या आदिवासी विरोधी समित्या स्थापन करायची हिंमत या राज्य सरकारची होणार नाही व आदिवासी समाजाचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी या राज्य सरकारला आपण भाग पाडू. व त्याचसोबत आपण बघतोय की राज्य सरकार कधीही, आपण जर आता एकत्र आलो नाही तर राज्य सरकार कधीही आदिवासी समाजाचा घात करू शकतो. त्यामुळं सर्वांनी या होणाऱ्या मोर्चामध्ये एकत्र यावं. अभिनय तर कभी नाही, मी या मोर्चामध्ये येत आहे. आपणही सर्वांनी सहभागी होऊन या झोपलेल्या राज्य सरकारला उठवण्यासाठी आपली एकजुटता आपण दाखवावी, एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याकडे करतो. धन्यवाद. जय आदिवासी, जय जवाहर, जय बिरसा, जय सेवा, जय भीम.